Hello students, in last lecture we were discussing about matter. There are two types of matter, pure substances and mixtures. Mixtures are homogeneous and heterogeneous. In last lecture we have discussed about, in pure substances we have discussed about elements, metals, non-metals, metalloids and their properties. Today we are going to discuss about compounds and other states of matter. So what are compounds? Compounds are the pure substances that can be broken down into simpler substances by ordinary chemical changes. त्याच्यामध्ये थोडेसे chemical changes केले कंपाऊंड मध्ये की त्यांच्यातून आपल्याला ऑर्डिनरी केमिकल चेंजेस केल्यानंतर सिम्पलर सबस्टन्सेस मिळू शकतात. कंपाउंड्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. पण त्या कंपाऊंड मध्ये किती असतात? इन अ कंपाऊंड एलिमेंट म्हणजे एक एलिमेंट म्हणजे लक्षात ठेवा, पिरियोडिक टेबल मध्ये जे आपले जेवढे आपले एलिमेंट्स आहेत ते सगळे सिंगल एलिमेंट झालेत, त्यांना म्हणायचं एलिमेंट्स. मग त्याचे आपण क्लासिफिकेशन बघतो, त्याच्यात मेटल्स असतात, नॉन मेटल्स असतात, मेटलॉइड्स असतात आणि त्याचं फर्दर क्लासिफिकेशन इन डिटेल आपण नंतर बघणार. हे झाले एलिमेंट्स आणि त्या दोन किंवा तीन एलिमेंटचं बनून एक कंपाऊंड बनतो. मग कंपाऊंडचं काय म्हणतील? इन अ कंपाऊंड 2 or 3 or 2 or more atoms of different elements. मग प्रत्येक एलिमेंटचा एक एक ॲटम बनून त्या एका रेशो मध्ये बनून एक कंपाऊंड तयार होतं. म्हणजे जर मी एक्झाम्पल घेतलं कंपाऊंडचं, Na चा एक ॲटम घेतला आणि Cl चा ॲटम घेतला, मग NaCl कंपाऊंड काय झालं? कॉमन सॉल्ट. So NaCl is a compound and नुसतं मी Na म्हटलं तर that will be element, नुसतं Cl म्हटलं तर that will be element. So this is difference between element and compound. NaCl is a compound in which Na चा एक ॲटम आहे and Cl चा एक ॲटम आहे and मग तो मिळून NaCl चा एक कंपाऊंड तिथे तयार झालं. आणि इकडे कसं आहे? Na is separate element and Cl is separate element. So हे होतं कंपाऊंड. आता बघूया स्टेट्स ऑफ मॅटर कडे. आता आपण वळणार स्टेट्स ऑफ मॅटर कडे. त्याच्या आधी एलिमेंट आणि कंपाऊंडचा एक क्वेश्चन आपण करूया आणि मग पुढे जाऊया. क्लासिफाय द फॉलोइंग ॲज एलिमेंट अँड कंपाऊंड. एलिमेंट अँड कंपाऊंड. फर्स्ट वन, मर्क्युरिक ऑक्साइड. मर्क्युरी Hg and oxide O. These two are oxygen O. These two are different elements and these two make a compound. Mercuric oxide. So it is a compound which is made by one atom of mercury, that is Hg, and one atom of oxygen. Second one, helium gas. It is an element. Then oxygen, again element. NaCl, NaCl are two separate elements, but one atom of Na and one atom of Cl, they will make compound. That is called table salt or common salt. So NaCl is a compound. Then nitrogen gas, N, it is an element. Now these two are little bit confusing. First one is cobalt and second one is carbon monoxide. Cobalt, in cobalt मध्ये बघा C कॅपिटल आहे, O छोटा आहे, O स्मॉल आहे. Cobalt is an element. And carbon monoxide, C is capital and O is also capital. इथे लिहून ठेवा होतं, capital, small, capital, capital. So in carbon monoxide, C, that is carbon, and O is oxygen. So one atom of carbon and one atom of oxygen. So it is a compound. Okay. मला खात्री आहे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल एलिमेंट आणि कंपाऊंडची. आता आपण पुढे जाणार स्टेट्स ऑफ मॅटर कडे. व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आणि आता त्याच्या आपण प्रॉपर्टीज समजून घेणार आहोत. ओके. व्हॉट आर द थ्री स्टेट्स ऑफ मॅटर? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ॲज वी ऑल नो. Let's take an example of solid, liquid and gas. Solid,
एक इमॅजिन करा तुमच्याकडे एक बॉटल आहे. ती बॉटल सॉलिड स्टेट मध्ये असते, प्लॅस्टिक बॉटल और मेटल बॉटल. मग ती प्लॅस्टिक बॉटल आपण कशी ठेवली, जर त्याच्यावर ॲट रूम टेम्परेचर ऑफकोर्स हिट न करता कशी ठेवली आणि त्याच्यावर कुठलंही प्रेशर एक्झर्ट नाही केलं, तर त्याचं शेप चेंज होईल का? नाही होणार. त्याचं व्हॉल्यूम चेंज होईल का? ऑफकोर्स नाही होणार, बिकॉज सॉलिड्स हॅव डिफायनाइट व्हॉल्यूम अँड डिफायनाइट शेप. लिक्विडच्या केसमध्ये जाऊ, त्याच बॉटलमध्ये जर आपण पाणी ऍड केलं, मी बॉटल आणून दाखवतो तुम्हाला. ओके, ही बॉटल आहे प्लॅस्टिक बॉटल, इट इज सॉलिड स्टेट. या बॉटलमध्ये पाणी असेल नसेल, ती जेव्हा रूम टेम्परेचरला आणि याच्यावर कुठले प्रेशर एक्झर्ट न करता ठेवली असेल, तेव्हा इट हॅज डिफायनाइट व्हॉल्यूम अँड डिफायनाइट शेप. ह्याच्यामध्ये जेव्हा लिक्विड ऍड केलं जातं, वॉटर, बघा या वॉटरला काहीतरी व्हॉल्यूम आहे, म्हणजे आपण हे मेजर करू शकतो. ही बॉटल अर्धी आहे, जर मी इथे एक लेवल गेज लावला तर आपण मेजर करू शकतो किती मिलीलिटर्स वॉटर आहे. ओके, 100 ml आहे, 200 ml आहे, मेजर करू शकतो. त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम आहे. बट ह्याला एक शेप आहे का? आता असं आहे, असं झालं, मी दुसऱ्या बॉटलमध्ये टाकलं, शेप. ह्याचं व्हॉल्यूम चेंज होणार नाही, बट ह्याचं काय होईल चेंज? शेप चेंज होईल ऍट रूम टेम्परेचरचे टेम्परेचर चेंज न करता. याचं काही कंडिशन रूम टेम्परेचरला अँड कुठलेही प्रेशर एक्झर्ट न करता. सो लिक्विड्स हॅव definite volume but do not have definite shape. And in third case, gas has neither definite volume nor definite shape. ह्याच्यामध्ये इथे वरती काय आहे? गॅस आहे, कुठली तरी एअर आहे, कुठलं तरी गॅशियस फेज मधली गॅस आहे कुठला तरी. मग या गॅसला कुठली शेप किंवा कुठला आहे का इकडे आजूबाजूला? नाही. सो बेसिक कन्सेप्ट एकदम इझी आहे. सॉलिड डिफिनाइट व्हॉल्यूम, डिफिनाइट शेप. Liquid definite volume but do not have definite shape. Gas neither definite volume nor definite shape. व्हिडिओ पॉज करून एकदा हा चार्ट लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. देन सेकंड पॉइंट, इन सॉलिड कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर टाइटली हेल्ड इन परफेक्ट ऑर्डर. बघा असे टाइटली हेल्ड असतात सॉलिडचे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही कुठलेही प्रेशर त्याच्यावर चांगलं खूप जास्त अप्लाय करत नाही किंवा टेम्परेचर अप्लाय करत नाही, तोपर्यंत ते खराब होत नाही. म्हणजे याचे पार्टिकल्स कसे असतात, एकदम ये दोस्ती हम नहीं तोडेंगे असे असतात. कसले? सॉलिडचे. लिक्विडच्या केसमध्ये काय होतं? लिक्विडच्या केसमध्ये आपण असं म्हणू शकतो की लांबचे रिश्तेदार असतात, किंवा आपण असं समजूया की हे जे सॉलिडच्या केसमध्ये तुमचे एकदम फर्स्ट स्टँडर्ड पासूनचे मित्र आहेत, एकदम ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. लिक्विडच्या केसमध्ये तुमचे आत्ताच नवीन झालेले मित्र आहेत, जे तुमच्या जवळ तर असतात बट येत जात असतात. ओके, लिक्विडच्या केसमध्ये काय? पार्टिकल्स आर क्लोज टू इच अदर बट कॅन मूव्ह अराउंड विदिन द लिक्विड. बघा याच्यामध्ये जर पार्टिकल्स कुठले आहेत, आता हे पाणी चांगलं आहे, पण ह्याच्यामध्ये जर मी काही इम्प्युरिटी टाकली तर आपल्याला जे पार्टिकल्स हालताना दिसतील. एखादं मी कलर टाकला याच्यामध्ये कुठलाही, तर तो कलर लगेच मिक्स होतो. का? बिकॉज त्याचे पार्टिकल्स एकमेकांभोवती एकमेकांच्या मध्ये फिरत असतात, त्यामुळे तो कलर लगेच मिक्स होतो. सो फॉर लिक्विड पार्टिकल्स आर क्लोज टू इच अदर अँड कॅन मूव्ह अराउंड विदिन द लिक्विड. सॉलिडच्या केसमध्ये काय? एकदम टाईटली आहेत. लिक्विडच्या केसमध्ये एवढे क्लोज, नॉर्मली क्लोज आहेत, बट कॅन मूव्ह विदिन द लिक्विड. अँड in gas particles are far apart as compared to liquid and solid. गॅसच्या केसमध्ये पार्टिकल्स खूप लांब लांब असतात. इथे काहीतरी चूक झाली बघा माझ्याकडून, झाकण लावायचं राहिला, पूर्ण गॅस बाहेर निघून गेला असतो. ओके, सो हे गॅसचे पार्टिकल्स आहेत. एकदा फिगर म्हणून समजून घ्या. इन सॉलिड कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर टाइटली हेल्ड टुगेदर. हे गोल आपण समजा एकदम त्याचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, राऊंड शेप. लिक्विडच्या केसमध्ये particles can move around within the liquid, and गॅसच्या केसमध्ये particles are far apart as compared to liquid and solid. नेक्स्ट आपण जाणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. मग त्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत? देर आर टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. आता ते आपण बघणार. देर आर टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? जे आपल्याला दिसतंय, जे आपण मोजू शकतो, त्याचं कुठल्याही केमिकल कॉम्पोजिशन कंपोजिशन चेंज न करता, त्याच्यात कुठलाही बिघाड काही न करता आपण त्याचे प्रॉपर्टीज मोजू शकतो. फक्त काही आपल्याला इन्स्ट्रुमेंट लागतील तेवढं. दॅट इज कॉल्ड फिजिकल प्रॉपर्टीज. आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? की तुमच्यासमोर एलिमेंट आहे, तुमच्यासमोर कुठलं तरी सोल्युशन आहे, सॉल्व्हंट आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याला काहीतरी तुम्हाला चेंज करायला लागेल, दुसरं काहीतरी त्याच्यासोबत रिॲक्ट करायला लागेल, तेव्हा तुम्हाला त्याचे प्रॉपर्टीज समजतात. दॅट आर केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टीज. सो फिजिकल प्रॉपर्टीज मेजर्ड विदाउट चेंजिंग द कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. कलर, आता कलर ह्याचा समजून घ्यायचा असेल, मला काय ह्याच्यात करायला लागेल? करेक्शन नाही. ब्लॅक कलर, व्हाईट कलर, ग्रीन कलर, नियर बाय टू ग्रीन. ओके, सो कलर. ओडर पण तुम्ही नाकाने घेऊ शकता. देन मेल्टिंग पॉईंट मेजर करू शकता, बॉइलिंग पॉईंट मेजर करू शकता.
then volume, length, density, etc. So these are physical properties. आता ह्या आता आपण एक एक बघणार आहोत. And chemical properties. Chemical property मेजर करण्यासाठी काय करायला लागतं? Substance undergo a chemical change and thereby exhibit change in chemical composition. त्या सबस्टन्सला काहीतरी रिएक्शन करावी लागते तेव्हा आपण केमिकल प्रॉपर्टी त्याची मेजर करू शकतो. मला त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे? कोल बर्न्स इन एअर टू प्रोड्यूस CO2. ओके, कोल म्हणजे काय? कार्बन, C and O2 म्हणजे ऑक्सिजनचे दोन मॉलिक्युल्स. मग CO2 म्हणजे काय होईल? कार्बन डायऑक्साइड. कोल बर्न्स इन एअर टू प्रोड्यूस, एअर मध्ये जो ऑक्सिजन असेल तो त्या कार्बन सोबत रिएक्ट करून कार्बनचा एक मॉलिक्यूल ऑक्सिजनचे दोन मॉलिक्यूल इट विल बिकम CO2 कार्बन डायऑक्साइड. अँड मॅग्नेशियम वायर बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म MgO2. परत एकदा ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये दोन मॉलिक्यूल ऑक्सिजनचे आले, एक मॉलिक्यूल मॅग्नेशियमचा आला, MgO2. मॅग्नेशियम वायर बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म MgO2. सो दीज आर द एक्झाम्पल्स. आता पुढे आपण जाणून घ्या फिजिकल प्रॉपर्टीजचं मेजरमेंट कसं करायचं त्याच्याकडे. आपण फिजिकल प्रॉपर्टीज तर बघितले, आता त्या मेजर कशा करायच्या त्यासाठी काहीतरी युनिट आहे. आता मला सांगा, तुम्हाला जर बाजारातनं आईनी केळी आणायला सांगितले किंवा सफरचंद आणायला सांगितलं तर ह्या दोन गोष्टीमध्ये फरक बघूया. केळी आपण आणतो, आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 केळी उचलून आणतो. पण सफरचंद तुम्हाला त्याचं वेट करावं लागतं. मग त्या वेटसाठी काहीतरी असतं, अर्धा किलो, पाव किलो, ठीक आहे, ते आपल्याला घेऊन यायला लागतं. हे काय झालं त्याचं युनिट, हे झालं युनिट. युनिट म्हणजे आपल्याला समजलं. मग हे SI युनिट काय आहे हे कोण नवीन आलं? हे SI युनिट म्हणजे काय भाऊ? SI युनिट म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. आता ती का सगळीकडे युनिट सारखे कशाला पाहिजे? आमचा देश आम्ही वेगळे युनिट करू, तुमच्या देशात तुम्ही वेगळे युनिट करा असं पाहिजे ना? का नाही हे सांगतो. जे अगोदर असंच होतं, प्रत्येक देशात काहीतरी जेव्हा स्टार्ट झालं युनिट्स देणं, प्रत्येकाने काहीतरी युनिट्स बनवले होते, काहीतरी सिस्टीम बनवली होती. पण जेव्हा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स जेव्हा आले तेव्हा असं झालं, असं ठरलं. त्याचं रिझन असं होतं की जेव्हा दोन देशांचा एकमेकांशी व्यापार व्हायचा तेव्हा आपल्याकडे एका म्हणजे जर आपण म्हणूया की भाताचा किंवा राईस किंवा व्हीट आपण जेव्हा आपण जे करतो पाठवतो, फूड आयटम्स पाठवतो, आपल्याकडे एक क्वांटिटी मेजर केलेली आहे अँड अदर कंट्रीजमध्ये गेल्यानंतर ते म्हणतील नाही हे कमी आहे, आमचं युनिट वेगळे. हे जेव्हा व्हायला लागलं तेव्हा गरज निर्माण झाली एका प्रॉपर युनिट सिस्टीमची. सो दॅट इज कॉल्ड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, SI युनिट. म्हणजे SI युनिटचा चार्ट कसा आहे तो आता आपण बघूया. फर्स्ट इज बेस फिजिकल क्वांटिटी, त्या क्वांटिटीचं सिम्बॉल त्याचं SI युनिट आणि त्या SI युनिटचं सिम्बॉल. फर्स्ट इज लेंथ. सो लेंथ इज रिप्रेझेंटेड ॲज L, SI युनिट मीटर and symbol for SI unit M. Second is mass, symbol for quantity M, name of SI unit kilogram and symbol for SI unit kg. Third one is time, symbol for quantity T, name of SI unit seconds, symbol for SI unit S. Next electric current I, name of SI unit ampere A. Then thermodynamic temperature, symbol for quantity T, name of SI unit Kelvin. ओके, थर्मोडायनामिक टेम्परेचर डिग्री सेल्सियस मध्ये पण मोजलं जातं, फॅरेनहाइट मध्ये पण मोजलं जातं. म्हणजे SI युनिट आहे दॅट इज कॉल्ड केल्विन. थर्मोडायनामिक टेम्परेचर T, केल्विन, symbol for SI unit K. Next one is amount of substance N, name of SI unit mole and symbol for SI unit that is MOL, mole. And last luminous intensity that is IB, name of SI unit candela, सिम्बॉल फॉर SI युनिट CD. सो हा होता SI युनिटचा चार्ट. तर ह्या लेक्चरमध्ये इतकंच. अजून पुढची जी कन्सेप्ट आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार. त्याच्यामध्ये मास अँड वेट, लेंथ, व्हॉल्यूम, डेन्सिटी हे कसं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार. लेक्चर्स कसे वाटतात, ही लेक्चरची सिरीज कशी वाटते ते नक्की सांगा. लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, रिस्पॉन्ड करा. फर्स्ट थिंग्स लेक्चरच्या नोट्स काढा आणि आपण हे लेक्चर 2-3 दिवसांनी किंवा 1-1 आठवड्याने असे लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करतो. तर चांगला रिस्पॉन्स द्या. थँक्यू व्हेरी मच.